कशासाठी घेतलेले उसने पैसे महाराजांनी? स्वतःसाठी घेतलेले का? एक योजना होती, आग्र्यातून सुटायचं होतं महाराजांना. आग्र्यावरून सुटका करण्यासाठी महाराजांनी जेवढा काही निधी घेतला होता, साधारणपणे 85 दिवस महाराज आग्र्याच्या कैदेमध्ये होते. त्याच्यातली मोहीम आखण्यासाठी महाराजांना द्रव्य कमी पडलं. त्यावेळी महाराजांनी 66,000 रुपये रामसिंहाकडनं उसने घेतले. आणि याच्याही पुढे उसने घेतले कुठे? आग्र्यामध्ये. महाराज कुठे होते? आग्र्याच्या बेड्यामध्ये होते. पण हे पैसे महाराजांनी परस्पर स्वराज्यातून मेजराजांकडे पोहोचवले. काय यंत्रणा असेल? महाराजांनी पैसे घेतलेत आग्र्यामध्ये. महाराज आग्र्याला येण्या अगोदर स्वराज्यातून परस्पर राजगडावरून 66,000 रुपये मिर्झा राजांच्या छावणीवरती महाराजांनी त्यावेळी पोहोचवलेले आहेत. म्हणजे कशी यंत्रणा काम करत असेल, काय त्यावेळी कसे वाहतूक व्यवस्था, काय स्कीम असेल, कुठला गाडी घोडा, आणि किती उत्तम व्यवस्था, किती उत्तम राज्य कारभार महाराज चालवायचे. शेवटचा प्रश्न अगदी सोपा आहे एकदम. राजाराम महाराजांची समाधी कुठे आहे? सिंहगड. एक मिनिट. एक्साइटमेंट आहे, मस्त. आणि इथे हा दुसरा राऊंड संपलेला आहे. तिसरा राऊंड संपलेला आहे. दुसरा राऊंड असं खरंच बजर राऊंड. तर खरंच तुमचं खूप धन्यवाद. आम्ही विचार केला नव्हता याबद्दल, पण बजर राऊंडमध्ये जेवढी मजा येते तेवढी खरंच यापूर्वी नव्हती आली. त्यासाठी धन्यवाद. ज्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय आणि या वर्षीचा त्यांचा प्रवास इथेच संपलेला आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतं विद्यालय नालंदा विद्यालय. खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि धन्यवाद उपस्थित राहिले. खूप शुभेच्छा त्यांना पुढील या पुढील होणाऱ्या कार्यक्रमांसाठी. त्यानंतर थोडंसं मी सांगेल नालंदासाठी. नालंदा ही शाळा प्रथम इथे आली, पहिल्यांदा आली. आणि या शाळेचं एक वैशिष्ट्य असं, त्यांनी जेवढ्याही प्रश्नांची उत्तरं दिली ते एकदम अचूक दिली. तर एका जोड काळ यांच्यासाठी मोठ्या प्रश्नांची उत्तरं दिली पण एकदम अचूक दिली. म्हणजे अचूक उत्तरं देऊन सुद्धा त्यांना आम्हाला वाटतं पुढच्या वर्षीसाठी बेस्ट ऑफ लक. बघा हे 8वीचं वर्ष होतं तरी सुद्धा आलं की नाही. पुढच्या वर्षी तुम्ही आणखी जास्त तयारी करून येणार की नाही? येणार. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी. त्यानंतर मागच्या वर्षीचे जे विजेतेपद ज्या संघाने पटकावलं होतं नूतन ज्ञान मंदिर, त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागते. त्यांना एकूण मिळालेले गुण आहेत 45. जोरदार टाळ झाला पाहिजे त्यांच्यासाठी. आणि या फेरीनंतर विजयी ठरलेला संघ आहे मातोश्री विद्यालय. त्यांचे एकूण मिळालेले गुण आहेत 70. जोरदार टाळ झाला पाहिजे तिन्ही संघांसाठी. त्यांनी मातोश्री विद्यालयाने ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. त्यानंतर अजून एक संघाचं कौतुक करायचं बाकी राहिलेलं आहे. जो संघ प्रेक्षकांमध्येच बसलेला आहे तो म्हणजे गणेश विद्या मंदिर. यांनी मिळवलेले गुण होते 60 आणि नूतन ज्ञान मंदिरने मिळवलेले गुण आहेत 45. म्हणजेच गणेश विद्या मंदिर 15 गुण जास्त मिळून त्यांनी देखील थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. जोरदार काय झाला पाहिजे त्यांच्यासाठी देखील धन्यवाद. धन्यवाद. तर धन्यवाद. मातोश्री बसायचं आहे. ब्रेक पाहिजे का तुम्हाला? आपल्याला फायनली करायचं. तिन्ही संघांचं थोडं उत्स्फूर्तपणा वाढवण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. खरंच खूप छान पद्धतीने खेळतात ते तिन्ही संघ. अभ्यासही तेवढाच करून आले असतील. प्रथम फेरी ते संपन्न झालेली आहे. प्रथम फेरीनंतर मातोश्री विद्यालय मिळालेले गुण आहेत 20. सम्राट अशोक हायस्कूल मिळालेले गुण आहेत 10 आणि गणेश विद्या मंदिर मिळालेले गुण आहेत 20. मातोश्री विद्यालय मिळालेले गुण 20, सम्राट अशोक हायस्कूल मिळालेले गुण 10 आणि गणेश विद्या मंदिर मिळालेले गुण आहेत 20. संपलेले आहे. अंतिम सामना सुरू आहे. मजा येते ना सगळ्यांना? प्रेक्षकांना झोपले आहेत का? तुमच्यासाठी येणार आहे आता जॅकपॉट प्रश्न. तयार आहात ना त्यासाठी? त्याआधी आपण गुणसंख्या बघून घेऊयात. दुसऱ्या फेरीमध्ये मातोश्री विद्यालयाने मिळवलेले गुण आहेत 5. त्यांची एकूण गुणसंख्या झालेली आहे 25. सम्राट अशोक हायस्कूल
द्वितीय फेरीमध्ये मिळवलेले गुण आहेत 15. त्यांची एकूण गुणसंख्या झालेली आहे 25. मातोश्री विद्यालय, सम्राट अशोक विद्यालय दोन्ही 25 गुणांवरती आहेत. तर गणेश विद्या मंदिर द्वितीय फेरीमध्ये मिळवलेले गुण आहेत 15 आणि त्यांची एकूण गुणसंख्या झालेली आहे 35. 10 गुणांनी लीड करतात आहेत, थोडं वर्चस्व गाजवतात आहेत. जरी हरले असले असं आपण म्हणत असलो तरी बघूया ते अंतिम फेरी आहे आणि सध्या लीड करतात आहे. या पुढे काय करतात आहे याची जाणून घ्यायची आतुरता आपल्या सगळ्यांनाच आहेत. सगळ्यांना शुभेच्छा त्यासाठी धन्यवाद. पुढचा प्रश्न हा जॅकपॉट प्रश्न असणार आहे, तो ऑडियन्ससाठी असणार. तो ऑडियन्स तयार तर मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी दोन ऑडियन्स प्रश्न जॅकपॉटचे आपले गेलेले आहेत. हा तिसरा प्रश्न आहे जॅकपॉटचा. हाही तितकाच सोपा आहे, जितके 2 पहिले सोपे होते तसाच हा तिसरा प्रश्न देखील सोपा आहे. प्रश्न आहे का, पुरंदरच्या छावणीमध्ये जेव्हा मिर्झाराजे होते त्या संदर्भाचा प्रश्न आहे की मिर्झा राजांकडे महाराजांची निरोपाची थैली घेऊन जाणाऱ्या सांडणी स्वाराचं नाव काय होतं? आता वकील विचारला असं मी सांगितलं असतं, सांडणी स्वार म्हणजे तो थैली घेऊन जातो, तो फक्त निरोप देतो. वकील म्हणजे बाजू मांडतो, सांडणी स्वार बाजू मांडत नाही. सांडणी स्वार फक्त थैली देतो, त्याचं काम इतकंच आहे, थैली देणं, मालकाची थैली देणं आणि परत येणं. तर हा सांडणी स्वार कोण, काय नाव त्याचं? सणस्वार. रुपेश कुठे? रेस्टरूम. माहिती आहे तुम्हाला, पहिल्या राऊंडमध्ये सर्वांनी बघितलेले आहेत. तर रेडी एकदा जोरात एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. हर 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 हर. पोरांसाठी एकदा इथूनच आवाज आला. एक कॉम्पिटिशन, यांच्या घोषणा मोठ्या येतात की इथून ऑडियन्स मधनं येत आहे. हर 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 हर. हुशार आहेत पोरं बघा, असंच फायनलला नाही गेलं, माईक मध्ये बोलतात. चलो व्हेरी गुड. फायनलला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बजर, सोहम सर, अक्षय सर. रेडी. लाल महाल हे ठिकाण कोठे आहे? गणेश. पुणे. पुणे. उत्तर बरोबर आहे. प्रति शिवाजी कोणाला दाबल्याशिवाय अडकलं का? आपण दाबल्याशिवाय अडकलं का? प्रश्न, प्रति शिवाजी कोणाला म्हणत? नेताजी पालकर. सर त्यांनी बजर वाजवला होता प्रश्न ऐकायच्या आधी, तर तेव्हाच त्यांना उत्तर द्यायला हवं होतं. आता बजर यांनी वाजवला. मग काय करायचं? बजर प्रश्न. ठीक आहे, हा प्रश्न आपण बाद करूया. बजर चेंज करू. एक मिनिट, आपण त्याच्यावरती काम करू. बजर चेंज करू ना. हां, प्रश्न झाला तो बाद करूयात आपण. दुसरा प्रश्न, तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय होते? मिडल. सूर्याजी मालुसरे. अच्छा, जोरात टाळ्या जरा.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या गावाचे नाव काय होते? एक मिनिट नाव 20 सेकंद बाकी राहिलेले आहेत. पंधरा, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अवधी समाप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, गागा भट्ट यांचे मूळ नाव काय होते? फायनल टेन्शन आहे ना, मला पण टेन्शन आहे, प्रश्न भेटत नाही. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अवधी समाप्त झालेला. टेन्शन घेऊ नका, अजूनही 5 प्रश्न बाकी आहे. 5 प्रश्न बाकी आहेत अजून पण. किती? 5 म्हणजे 100 मार्क. 100 मार्क अजूनही बाकी आहेत. गागा भट्टांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट. शिवराय व औरंगजेब यांची भेट लाल किल्ल्यात कोणत्या ठिकाणी झाली? कोणत्या ठिकाणी झाली? लाल किल्ल्यामध्ये ठिकाण आहे, ते कोणतं ठिकाण की ज्या ठिकाणी त्यांची भेट झाली? वेगवेगळे दरबार भरत होते ना आग्र्याच्या दरबारामध्ये. फायनल असल्यामुळे थोडे कठीण घेतले. टाइम 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अवधी संपलेला आहे.
संपलाय. कुठे झाला? कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर. पुरंदर उत्तर दिलं. जन्म संभाजी महाराजांचा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. थोडंसं याच्या आधीचा प्रश्न, याच्या आधीच्या प्रश्नाचं काय उत्तर दिलेलं तुम्ही? मला दिलेलं. आधी कुठे गेली? एक पेन खराब झालेली आहे. त्यांनी बटन गेलंय खाली. काय करणार? टाईप करायचं. काय करायचं? टाईप. हा, बजर आता नाही भेटणार. टाईप करायचं. काय करायचं? हा, टाईप. इथे थांबा ना. शिवरायांच्या पहिल्या पत्नी आणि संभाजी राजांची आई सईबाई यांचा मृत्यू कधी झाला? सम्राट अशोक. 5 सप्टेंबर 1659. उत्तर बरोबर आहे. 5 सप्टेंबर 1659. खानाला जेव्हा महाराजांनी मारलं तेव्हा खानाची म्हणजे महाराजांनी जेव्हा खानाला मारलं तर महाराजांची मनस्थिती कशी असेल विचार करा. म्हणजे खानाला मारलं तो दिवस आहे गुरुवार 10 नोव्हेंबर 1659. आणि त्याच्या आधी फक्त 2 महिने पत्नीचं निधन झालं होतं. पण तरीसुद्धा सर्व गोष्टीवरती मात करून आपण तो खानावरती विजय मिळवलेला आहे. शेवटचा प्रश्न, त्याच्या आधी जॅकपॉट प्रश्न घ्यायचा का? आता एक सोपा जॅकपॉट प्रश्न आहे ऑडियन्ससाठी. प्रवीण शेठ, रुपेश, नाना, विष्णू शेठ आणि अनिल शेठ, तुम्ही पण सहभागी झालात तरी चालेल याच्यामध्ये, समितीचे पदाधिकारी म्हणून सगळे. जॅकपॉट प्रश्न आहे हा. तर आपण समितीचे पदाधिकाऱ्यांनी पण सहभागी व्हावे अशी सगळेच कोणी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. विचारून आणि असाच करता की जो चर्चेतून तुमचा झालेला आहे. काय याचं उत्तर जर येत असेल तर 10 सेकंदात उभं राहायचं आहे. 10 सेकंदाच्या आत उभं राहायचं आहे. आता उभेचे त्यांचं काय करायचं? जे उभेच आहेत त्यांनी हातवरती करायचं. त्यांनी ते सहभागीच नाही होऊ शकत त्याच्यामध्ये. आपल्या अटच आहे की 10 मिनिटं 10 सेकंदात उभं राहायचं आहे. हां, त्यांना बसायला लागेल. नाना सुनांची रुपेशी गायकवाड कृपया बसून घ्यावे. मागचे जे आमचे मित्र शेखर मित्रा बसून घ्या. झालं, आपण कार्यक्रम तसा वेळेत टाकून दिलेला आहे. मागच्या वर्षी पाहुण्याकडे झालेला आपल्याला. प्रश्न विचारतो, लक्षात घ्या सगळ्यांनी. उभे राहा. पुरंदरच्या तहाच्या वेळी जिजाऊ साहेबांना कोणता गड सोडावा लागला होता? अरे क्या बात आहे. क्या बात आहे. इकडे याच्यावरती आपण बरीच चर्चा केलेली. कोणाला केला? सिंहगड. उत्तर एकदम बरोबर आहे. हा पहिला जॅकपॉट आहे. तर मी समितीचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष एकदम ठीक आहे. नंतर देऊया ठीक आहे. नंतर हा शेवटचाच प्रश्न आहे. नंतर आपल्याला हेच करायचं आहे ना. मग त्यावेळी देऊ ना आपण. तुम्हाला ठीक आहे. आदेश. शेवटचा प्रश्न. आधीच हात वरती करायचा नाहीये. शेवटचा प्रश्न.
आणि त्या शेवटच्या प्रश्नानंतर आपला शेवटचा आणखीन एक जॅकपॉट आहे, शेवटचा. एक इकडे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? उत्तर सांगायचं आहे. 14 मे 1657. 14 मे 1657. उत्तर बरोबर आहे. 14 मे 1600. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज एक आता शेवट. एक थोडं समाकलन. बघा औरंगजेबाचा वाढदिवस कधी होता? 12 मे. संभाजीराजांचा 14 मे. किती त्यावेळी देखील संकट होतं लक्षात घ्या. म्हणजे महाराजांचं जे औरंगजेबाचा वाढदिवस साजरा झाला त्याच्यानंतर ताबडतोब संभाजीराजे इतक्या कोवळ्या वयामध्ये कैदेत पडले होते. कसा त्या पित्यांनी कसा साजरा केला असेल, काय दुःख असेल, काय यातना असेल राजांना आपल्या, कसे त्याच्यावरती मात केली असेल. फक्त विचार केला तरी आपल्या अंगावरती काटायचो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा व डाव्या पायाचा ठसा कोणत्या किल्ल्यावर आहे? काय बात आहे. रुपेश आहे माझ्या मते पहिला आहे. रुपेश आहे. पण नियम तोडलाय, उभा राहिला नाही तो, हा त्याच्यामुळे मागे. नाही तुमच्या पुढे आहे बघा ते गाडीवाले. हा यस. सिंधुदुर्ग. कोकणातलं का हो? एका सांगितलं आम्हाला. कोणतं उत्तर आहे? सिंधुदुर्ग उत्तर बरोबर आहे. सिंधुदुर्ग हा त्याच्यामध्ये दुसरा जॅकपॉट सुद्धा दक्षिण गुजरात आहे. त्याच्यामध्ये हे आहे नाश्ता आपल्याला उपलब्ध पाहता येतात. खूपच सुंदर असा तुळशीचा सामना पाहायला मिळाला आपल्याला महासिंग फेरीमध्ये. तिन्ही संघ खूप उत्कृष्टरित्या खेळले. ज्या पद्धतीने ते अभ्यास करून आले होते त्या पद्धतीने त्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर असा प्रयत्न केला होता त्यांनी. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या सर्वांसाठी. त्यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं. त्या मातोश्री विद्यालय त्यांनी मिळवलेली एकूण गुणसंख्या आहे 25. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. द्वितीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागतं आणि त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. सम्राट अशोक हायस्कूल मिळालेली गुणसंख्या आहे 45. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि गोष्ट अशी सगळ्यांना मी आवर्जून सांगेल की आयुष्याच्या वाटेवर जेव्हा आपण चालत असतो अशा स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. कधीतरी आपण हारत असतो आणि हरल्यानंतर जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करायचं हे गणेश विद्या मंदिराने करून दाखवलेलं आहे. आणि त्या महत्त्वाची गोष्ट अशी की संपूर्ण स्पर्धेचा जो अंतिम गुणसंख्या जी होती ती होती 70. तोही विक्रम त्यांनी मोडत काढले. एकूण 75 गुण मिळवून त्यांनी विजेतेपदावरती आपलं नाव कोरलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यापुढे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होईल. यापुढे सुद्धा तुम्हाला एकत्र करून सगळ्या तरुण मुलांना एकत्र घेऊन हा उपक्रम राबवावा. मगाशी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. विद्यार्थ्यांपेक्षा सरांनी तेवढंच उडी मारली. म्हणजे सरांनी मुलांकडून तयारी नक्कीच करून घेतली होती. त्यामुळे या सगळ्या शिक्षक वृंदासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटते. वरती बोलू सो भारतीय जाधव मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं. एक गोष्ट सांगावीशी वाटते की ही प्रश्नमंजुषाचा आम्ही प्रयोग मागच्या वर्षीपासून सुरुवात केला
आणि हे सगळं करत असताना समितीची लोक या सर्व कामामध्ये बिझी असताना ही गोष्ट करणार कशी हा खूप मोठा प्रश्न होता. आणि स्टडी वेल बौद्धिक संस्था त्यांनी जिम्मेदारी घेतली आणि ती खूप वेगळ्या पद्धतीने पूर्ण करत राहिले. मागच्या वेळी प्रश्नसुद्धा काढले होते आणि जे तुम्हाला एक सुंदर नियोजन दिसतं याच्यामागे खूप दिवसांची तयारी आहे. त्यामुळे मी विनंती करेन की स्टडी वेलचे जेवढेही पदाधिकारी इथे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि समितीच्या सर्व विश्वासांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी वरती या. स्टडी वेल बहुउद्देशीय संस्था 3रा क्रमांकाचं बक्षीस मातृश्री विद्यालय. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक जर असतील तर त्यांनी मंचावरती यायचं आहे. मातृश्री विद्यालय. रोख रक्कम विद्यार्थ्यांचे पालक 5,000 रुपये आणि विद्यार्थ्यांचे पालक आहेत कोण आई वडील या सुंदर सुंदर त्यांनी वरती आहे. विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 5,000 रुपये. थोडं बॅकग्राऊंड मित्रा, थोडं पाठी होतं, थोडं असं थोडं चालेल. 2ला काय झालं पाहिजे. 3रा क्रमांक मातृश्री विद्यालय. रोख रक्कम 5,000 रुपये आणि सन्मानचिन्ह. समोर लक्ष द्या. वेट. थँक्यू. त्यानंतर 2य क्रमांक सम्राट अशोक हायस्कूल. काय कमी पडत आहेत. सम्राट अशोक हायस्कूल. सगळे विद्यार्थी शिक्षक वृंद आणि पालक असतील त्यांनी मंचावरती यायचे. विद्यार्थ्यांचे पालकांनाही विनंती कृपया त्यांनी मंचावरती यायचं. परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी तिथे परीक्षक आपण सुद्धा पुढे झाला. दिवाळी या 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 साईडला या. सर तुम्ही पण या पुढे या साईडला या. 2य क्रमांक सम्राट अशोक हायस्कूल. 2ला काय झालं पाहिजे. रोख रक्कम 7,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. मित्रांनो, सम्राट अशोक हायस्कूल शाळेचं सांगेल नंदिनी साळवे मॅडम कृपया मंचावरती यावं. तर सम्राट अशोक हायस्कूल जेव्हा मी 5:30 वाजता त्या ठिकाणी सायंकाळी गेलो, शाळा झोपलेली होती आणि गणेश पाटील सर मुलांना घेऊन अभ्यास घेत होते. समितीचे अध्यक्ष आणि अप्पा गुंजे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे पुढे बक्षीस द्यायचं आहे. तर ही विद्यार्थी तिथे लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत होते. वेट. 1 मिनिट. समोर लक्ष. वेट. थँक्यू. तसंच मित्रांनो, पुढच्या वर्षी देखील प्रश्नमंजुषा होणार आहे. जॅकपॉटला सोपे प्रश्न राहणार आहेत. पण त्याचबरोबर कुठेतरी कार्यक्रम होत असताना आर्थिक नियोजन लागतं, बजेटिंग लागतं आणि यावर्षी नानांनी सूचनाच केलेली की जेवढा तुम्हाला कमी खर्च करता येईल तेवढा कमीत कमी खर्च करूया. मग याच्यातून एक संकल्पना अशी पुढे आली की पुढच्या वर्षी प्रश्नमंजुषेचं 3य पारितोषिक संस्थेचे सचिव रुपेश गायकवाड हे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ देणार आहेत. तर रुपेश सर कौतुक की त्यांनी पुढच्या वर्षी आणि अशाच पद्धतीने गेल्या 7 वर्षापासून आमच्या स्टडीवरची जी वधूचा स्पर्धा चालते त्याच्यासाठी रुपेश हा सातत्याने कॅश प्राईज देत आहे. तर त्याबद्दल आणि आजच्या दिवशी हे डिक्लेरेशन करावं असं ठरलेलं. तर पुढच्या वर्षी जी प्रश्नमंजुषा होणार आहे त्याचं जे पारितोषिक आहे ते रुपेश त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ देणार आहे. तर असंच जर आपण सर्वांनी जर प्राईज वाटून घेतले तर मोठ्या प्रमाणे आपल्याला मुलांपर्यंत आपल्याला कार्यक्रम पोहोचवता येईल. तर रुपेश सर खरंच कौतुक की त्यांनी हा निर्णय घेतला. तर एकदा धन्यवाद. यानंतर प्रथम क्रमांक गणेश विद्या मंदिर. सगळे शिक्षकवृंद, मुलं
पालक सगळ्यांना विनंती करतो पालकांना पण विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे. प्रवीण सूर्यवंशी, रवीशेठ हराळे आणि समस्त सगळी समितीची मंडळी आहेत, पुढे यायचं आहे. हा शेवटचा पारितोषिक आहे. आपण एक घोषणा देऊया आणि पारितोषिक नक्की नाही थोडं बॅक बॅक पाठीवा, थोडं पाठीवा, थोडं पाठीवा. ए मित्रा पाठीव पाठीव गावडी काका या. पाठीव पाठीव बॅक 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 थोडं पाठीवा, थोडं पाठीवा, फोटो नाही येणार, पाठीवा थोडं. श्रीमंत जनाधिपती कुलाधिपती श्रीपती भूपती श्री